नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ताटामध्ये ही चटणी पाहिजेच पाहिजे असते. कितीही भाजी सुंदर, कितीही भाजी चविष्ट असली तरी पण आपल्याला चटणी ही सोबत लागतेच. कारण उन्हाळ्याचे दिवसच हे असतात का त्या जेवणामध्ये आपल्याला चटणी लागते ही लागते. तर अशीच आज आपण आहे ना एक जवसाची चटणी करणार आहे. तर त्यासाठी ना मी भरपूर असा लसूण घेतला आहे, जवस घेतला आहे आणि शेंगदाणे घेतले, वाळलेल्या मिरच्या घेतल्या आहे. मिरच्याचं प्रमाण आहे ना थोडं कमी करायचं आहे, कारण तिखट आणि फिक्या 2 मिरच्या असतात. तर फिक्या असल्या ना थोडं जास्त घेतलं तरी चालेल, पण तिखट असल्या ना थोडं प्रमाण कमीच करायचं. त्यानंतर आहे ना आता आपण जवस भाजून घेणार आहे. तर जवस आहे ना ही काळी असते, त्यामुळं भाजली की नाही ते कळत नाही ना. त्यामुळं काय करायचं, जेव्हा आपण तीळ भाजतो ना ती कशी तडतड उलटते, तर तेव्हा आपल्याला समजते तीळ भाजली ती. तशाच प्रकारे ना जवस पण अशी तडतड उडत असते, भाजली की नाही ते तेव्हाच कळतं. तर काळी असल्यामुळे ती आधी आपल्याला अशी दिसून येत नाही. त्यामुळं तडतड वाजायला लागली की जवस काढून घ्यायची आणि मग आहे ना जास्त जर भाजली ना आपण तर काळी होती. त्यामुळे ना अगोदर आपण तडतड वाजायला लागल्यानंतर आहे ना काढून घ्यायची. आणि ही चटणी ना कमीत कमी महिनाभर टिकते. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही राहत. आणि तुम्ही प्रवासाला जर कुठे निघाले ना तर आपल्यासोबत सुद्धा ही चटणी घेऊन जाऊ शकतात. कमीत कमी तुम्हाला अगोदरच सांगितलं का महिनाभर ही चटणी राहते, खराब होत नाही. तर जवस भाजलाय तो काढून घेऊ. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊ. डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजायचे. तर बघा शेंगदाणे पण भाजून झाले, ते पण काढून घेऊ आपण. मस्त असे डाग पडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर लसूण भाजू. तर छोटी म्हणाल तर एक वाटी भरून लसूण घेतला आहे आणि लसणाचे आहे ना काही छिलके आहे ना ते काढायचे नाही, साल ते तसेच ठेवायचे. त्याने खूप छान अशी चव येते आणि एकदम असं सुगंध वास येतो मिरचीचा, चटणीचा सॉरी. तर लसूण पण काढून झाला, भाजून झाला आहे आपला. त्यानंतर आता मिरची भाजून घेऊ. मिरची काही लई भाजायची नाही आहे, थोडीशी गरम करून घ्यायची आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळं मिरची काही वातड राहत नाही, वाळलेलीच असते. पण आहे ना थोडीशी गरम करून घ्यायची. त्यानंतर आता आपण सर्व थंड होऊ देऊ आणि शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेऊ अशा प्रकारे. तर शेंगदाण्याचा कूट झाला आहे, त्यानंतर जवसाचा कूट करून घ्यायचा आहे तशाच प्रकारे. हे बघा जवसाचा पण कूट झाला आहे, तो पण काढून घेऊ. त्यानंतर मिरची आणि लसूण, तर मिरची आणि लसूण एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे. तर या बघा अशा प्रकारे. जर थोडंसं बी राहिलं ना त्यामध्ये थोडीशी मीठ टाकायचं. मिठाने ना पटकन बी बारीक होतं. आणि मग बारीक केल्यानंतर आहे ना आपण तळून घेऊ आता सुरुवातीला लसूण आणि मिरची. तर यामध्ये ना पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही, कोरडंच दळायचं आहे. लसणाने आणि मिठाने ना आपली मिरची खूप छान अशी बारीक होते. तर चला मिरची बारीक झाली. कढईमध्ये ना तेल टाकलं आहे. तेल पण जास्त कडकडीत नाही करायचं आहे, थोडं कोमच ठेवायचं आहे. कडकडीत जर केलं ना तर आपली मिरची जळून जाते. त्यामुळे थोडं कोमच तेल ठेवायचं आहे आणि गठोड्या मोडत आहे ना आपल्याला मिरची चांगली तळून घ्यायची तेल सुटेपर्यंत. त्यामुळे आहे ना मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि गठुळ्या होती नाही. नाहीतर गठुळ्या जर झाल्या ना दाताखाली नुसती मिरचीच येते त्यामुळं. तर चला त्यानंतर आहे ना शेंगदाणे आणि जवसाचा कूट केलेला आहे ना आपण, तो त्या चटणीमध्ये टाकून द्यायचा आहे तळलेल्या. म्हणजे आहे ना जवस आणि शेंगदाणे पण चांगले तळून निघतात, भाजून निघतात. अगोदर पण भाजलेले आपण, पण त्यानंतर पण चांगले तळून जातात. त्यामुळे आहे ना चटणी खायला ना खूप स्वादिष्ट लागते आणि आपल्या जेवणाची रुची वाढवते. तर चला आता आपलं सर्व चांगलं मिक्स होऊन गेलं आहे. त्यामध्ये ना आपण आता चवीनुसार मीठ टाकू. तर मिठाचं प्रमाण आहे ना हे तुमच्या आवडीवर राहील. म्हणजे ना तुमची चटणी किती प्रमाणात आहे त्यानुसार मिठाचं प्रमाण राहील. तर मी आहे ना 2 चमचे मीठ टाकलं होतं. तर आता हे मीठ आहे ना चांगलं पगळेपर्यंत परतून घेऊ आणि त्यानंतर आपण आता काढून घेऊ. म्हणजे आपली चटणी झाली आहे. तर आता ही चटणी ना थंड झाली का मग एखाद्या डब्यात नाही तर बरणीमध्ये ना भरून ठेवायची, स्टोअर करून ठेवायची. कमीत कमी महिनाभर टिकते ही चटणी. यामध्ये एकही थेंब ते पाण्याचा नाही आहे त्यामुळं. तर असो चला. तर आपली रेसिपी ही झाली आहे. तर व्हिडिओ आहे ना इथंच संपवते. कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशी जवसाची चटणी नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.